नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? कशी काय गेली तुमची दीपावली? खूप फराळ खाल्ला असेल तुम्ही लोकांनी, खूप मजे केले असतील, हो की नाही? खूप नातेवाईकांकडे गेले असतील, खूप खूप खाऊ खाल्ले असेल तुम्ही लोकांनी, मम्मी पप्पांनी नवीन नवीन कपडे घेतलेले असतील तुम्हा लोकांना, हो की नाही? पण त्या दिवाळीच्या सुट्टीबरोबरच तुम्हाला दिलेला आहे नवनीत दीपावली गृहपाठ. ओके, तर तो गृहपाठ आज मी तुम्हाला सोडवून देणार आहे. तर सगळ्यात आधी सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सोडवणार आहोत तुमचा भाषा हा विषय. सगळ्यात आधी आपण सोडवणार आहोत, ठीक आहे? तर आता कधीही आपण जेव्हा काहीही सोडवतो, समजा प्रश्नपत्रिका सोडवतो, अशा प्रकारचे अभ्यास करतो, त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायला सांगितलेलं आहे ते समजणं खूप गरजेचं असतं, ठीक आहे? तर आता तेच मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे की जेणेकरून तुम्हा लोकांना प्रश्न कसा विचारला गेला असतो आणि उत्तरं त्याची कशा प्रकारे आपण लिहिली पाहिजेत हे तुम्हाला समजेल, ठीक आहे? आणि हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. आता बघा, वाचा आणि यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर लिहून शब्द पूर्ण करा. आता आपल्याला ना इथे काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला वाचायची आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला त्याचा एकच शब्द इथे लिहायचा आहे, ठीक आहे? तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन ना, तसं तुमचे जे प्रॉब्लेम्स काय किंवा डाऊट असतील ते सगळे दूर होतील, ठीक आहे? तर काहीही काळजी करण्याचं कारण नाही. आता बघा, एक, दररोज प्रसिद्ध होणारे. आता दररोज जे प्रसिद्ध होतं त्याला आपण म्हणतो दैनिक. काय म्हणतो? दैनिक. जे दररोज प्रसिद्ध होतं ते दैनिक. जे आठवड्यातून एकदाच प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात साप्ताहिक, ठीक आहे? आणि जे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात मासिक. आणि जे वर्षातून एकदा प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात वार्षिक, ठीक आहे? तर अशा प्रकारे हे एक्स्ट्रा मी ॲडिशनल नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे? तर दररोज जे प्रसिद्ध होणारे आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आपण इथे लिहिणार दैनिक. ओके, तर दोन, पालन करणारा. आता तुमचं पालन कोण करतं? तुमचे आई वडील. तर जे कोणी पालन करतो त्याला म्हणतात पालक, ठीक आहे? आपलं जे पालन करतात त्याला म्हणतात पालक. पालक म्हणजे पालकची भाजी नाही. आता तुमचं पालन तुमचे आई वडील करतात तर त्यांना म्हणतात पालक, ठीक आहे? त्यानंतर तीन, मोठ्या आकाराची फळभाजी. आता मोठ्या आकाराची फळभाजी कोणती आहे? तर ती आहे भोपळा. भोपळ्याची भाजी खाता की नाही तुम्ही? तोंड वाकडं तिकडं करता ना, मम्मीने भोपळ्याची भाजी बनवली तर. पण भोपळा आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो बरं का. तर भोपळ्याची भाजी आपण खाल्ली पाहिजे सगळ्यांनी, ठीक आहे? आता आहे चार, आंब्याची बी. तर आंब्याची जी बी असते ना त्याला म्हणतात कोय. काय म्हणतात? कोय म्हणतात, ठीक आहे? वेळ वाचवण्यासाठी मी आधीच सगळे लिहून दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे? त्यानंतर पाच, घराच्या मागील मोकळी जागा. तर घराच्या मागे जे अंगण असतं ना त्याला म्हणतात परसदार. काय म्हणतात? परसदार, ठीक आहे? बघा, हे मी कसं लिहिलेलं आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे? ओके. त्यानंतर खाली त्यांनी आपल्याला दिलेलं आहे अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द वापरून वाक्यात बदल करा व वाक्य पुन्हा लिहा. आता अधोरेखित म्हणजे ज्या शब्दाच्या खाली त्यांनी लाईन दिलेली आहे ना तर त्याला म्हणतात अधोरेखित शब्द, ठीक आहे? तर आता त्यांनी काय वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला त्या वाक्यामध्ये काय बदल करून लिहायचं आहे
तर इथे जे वाक्य दिलेले आहे कंसामध्ये, ते शब्द जे दिलेले आहे ते कंसामध्ये, तर हा शब्द वापरून आपल्याला हाच वाक्य पूर्ण लिहायचा आहे. ठीक आहे. तर आता इथे यांनी आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे की एक राजू पेरू खातो. आता राजूला त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि आपल्याला कंसात काय सांगितलेलं आहे की नाव काय लिहायचं आहे आपल्याला, गीता. ठीक आहे. आता बघा, राजू हा पुल्लिंग आहे, मुलगा आहे, हो की नाही, आणि गीता ही कोण आहे, मुलगी. मुलगी म्हणजे स्त्रीलिंग आहे, हो की नाही. तर आता राजू मुलगा आहे म्हणून लिहिलं आहे ते पेरू खातो, पण मुलगी गीता पेरू खातो येऊ शकतं का, असं नाही येऊ शकत, हो की नाही. तर गीता पेरू खाते असं, म्हणजे वाक्य बदलले. आता नाव बदलला त्यामुळे खातोच झालं खाते. ठीक आहे. तर गीता पेरू खाते. 2, मी बाजारातून पुस्तक आणले. आता इथे पुस्तकला अधोरेखित केलेलं आहे आणि आपल्याला वापरायचं आहे पुस्तके. ठीक आहे. तर मी बाजारातून पुस्तक आणले, तर ह्याला आपण लिहिणार कसं, मी बाजारातून पुस्तके आणली. पुस्तक हे एक वचन आहे आणि पुस्तके अनेक वचन आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपण लिहिणार मी बाजारातून पुस्तके आणली. त्यानंतर 3, तो क्रिकेट खेळतो. आता तो अधोरेखित केलेला आहे, त्याच्याऐवजी आपल्याला आहे लिहायचं ते म्हणजे आता तो एक वचन आहे, ते अनेक वचन आहे, तर ते क्रिकेट खेळतात. आता तो क्रिकेट खेळतो म्हणजे तो एकच मुलगा होता जो खेळत होता. आता ते म्हणजे खूप लोक क्रिकेट खेळत आहे, तर ते काय आहे, ते क्रिकेट खेळतात. 4, उद्या बाबा मुंबईला जातील. आता उद्या या शब्दाला त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि उद्याच्या ऐवजी त्यांनी आपल्याला इथे कंसात कोणता शब्द दिलेला आहे, तर तो आहे काल. तर काल म्हणजे काय आहे, तो भूतकाळ आहे. उद्या जातील तो आहे भविष्यकाळ आणि आपल्याला ते भूतकाळात वाक्य लिहायचं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला स्वतः समजल्या पाहिजेत. ठीक आहे. तर आता आपण लिहिणार काल बाबा मुंबईला गेले. हे काय झालं, वाक्य भूतकाळ झालं. तर भविष्यकाळाचं आपण कोणत्या काळात लिहिलं वाक्य, भूतकाळात. त्यानंतर आहे 5, मी दररोज अभ्यास करतो. आता मीच्या ऐवजी आपल्याला वापरायचं आहे आम्ही. आता मी हे एक वचन आहे, आम्ही अनेक वचन आहे. ठीक आहे. तर आम्ही दररोज अभ्यास करतो. ठीक आहे. एकापेक्षा जास्त म्हणजे आम्ही. ओके. तर आम्ही दररोज अभ्यास करतो. 6, हे आंब्याचे झाड आहे. आता झाडच्या ऐवजी आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे ते लिहिताना, झाडे. तर हे आंब्याचे झाड आहे. झाड हे एक वचन झालं, झाडे हे अनेक वचन झालं, हो की नाही. तर आता हे आंब्याचे झाडच्या ऐवजी आपण लिहिणार ही आंब्याची झाडे आहेत. म्हणजे एकच झाड, त्यांनी दिलेलं वाक्य त्याच्यामध्ये एकच झाड आहे आणि आम्हाला त्यांनी अनेक वचन करून लिहायला सांगितलेलं आहे. तर ते आम्ही कसं लिहिलं की ही आंब्याची झाडे आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त झाडे आहेत. ठीक आहे. आता इथे खाली बघा, सांगा पाहू बाराखडीत एकूण स्वर किती असतात. आता त्याला नावच दिलेलं आहे बाराखडी, तर त्याच्यामध्ये स्वर किती असतात, तर प्रश्नातच उत्तर आहे आपल्याला. तर किती असतात, 12. ठीक आहे. आता पुढे पान नंबर 3 मध्ये अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथे त्यांनी तुम्हाला काही अक्षरे दिलेली आहेत, तर ते अक्षर त्यांनी उलटे पुलटे देऊन टाकलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर त्या
जे अक्षर दिलेली आहेत ना, त्याचा तुम्हाला एक शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर ते तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की जसे डकमा. आता डकमा आहे तर त्याचा शब्द काय बनला आहे? माकड. तर अशाच प्रकारे हे जे शब्द दिलेत, एक पाव दिली, पाव दिलीचं काय आहे? दीपावली. डाजोरक्ष, जोडाक्षर, रंस भगा, सॉरी रंस भमा, तर समारंभ. काय आहे? समारंभ. 4 यराणमा, यराणमा च काय आहे? रामायण. 5 राकेचक. खूप मुलांना ह्याचं उत्तर आलेलं नाही आहे, तर ह्याचं काय आहे? केर कचरा. ठीक आहे, केर कचरा. बघा आता दिसतंय ना तुम्हाला? हे पण मी एकदा दाखवते, कारण की काही काही मुलांचे मला मेसेज येतात की मॅडम बरोबर दिसलं नाही, म्हणून मी परत एकदा दाखवते तुम्हाला. जर दिसलं नसेल तर आता बरोबर दिसेल. ठीक आहे, त्यानंतर आपण हे सोडवलेलं आहे. आता ह्याच्या पुढे यांनी आपल्याला काही घोषवाक्ये दिलेली आहेत, तर खालील घोषवाक्ये पूर्ण करा. तर 1 पाणी अडवा, पाणी जिरवा. तर जिरवा मध्ये ना जीला दुसरी वेलांटी येते. ठीक आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा. वाचाल तर वाचाल. आता वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही वाचन केलं पाहिजे. ह्याच्यामधलं जे उद्देश तुम्हाला आहे ते सांगितलेलं, ते म्हणजे वाचा. वाचन केलात तुम्ही तर तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता. वाचन केल्यामुळे आपल्याला खूप ज्ञान मिळतं. त्या ज्ञानाचा उपयोग आपण कधीही कुठेही करू शकतो. असं म्हणतात ना, सगळ्या गोष्टी चोरीला जाऊ शकतात, पण आपण जे काही शिकलेलं असतं आपल्या डोक्यामध्ये ते कोणी चोरून नेऊ शकतं का? नाही. आता ज्ञान कसं भेटेल आपल्याला? आपण जर वाचन केलं तर आपल्याला ज्ञान भेटेल, हो की नाही? म्हणूनच हे त्यांनी वाक्य आपल्याला दिलेलं आहे, वाचाल तर वाचाल. ठीक आहे, त्यानंतर 3 एक मूल एक झाड. आपल्याला जगण्यासाठी झाडाची खूप आवश्यकता आहे आणि खूप शहरीकरणाच्या मागे ना जंगलतोड खूप जास्त प्रमाणात केली गेली असल्यामुळे हे जे काही ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हे जे प्रकार सुरू झालेले आहेत, अतिशय गरमी होत चाललेली. आता थंडीचे दिवस असून सुद्धा थंडी वाजते का तुम्हाला? सांगा बघा. आता दिवाळीमध्ये जेव्हा आम्ही तुमच्या एवढे होतो ना, आम्हाला एवढी थंडी वाजायची ना की आमचे दात नुसते कडकड कडकड करत राहायचे. आणि अशामध्ये आमचे मम्मी पप्पा आम्हाला सकाळी 4 वाजता उठवायचे, तेल वी लावून अभ्यंग स्नान करायला लावायचे. मग आमच्याकडे शर्यत असायची, सगळ्यात आधी कोण फटाकडे फोडतात म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे धमाल असायची. खूप थंडी असायची, खूप थंडी असायची आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. पण आता कसं झालं आहे? थंडीचा पत्ताच नाही आहे अजून सुद्धा, हो की नाही? का? तर ग्लोबल वॉर्मिंग हे जे आहे वाढत चाललं आहे. का वाढत चाललं आहे? कारण की झाडांचं कापणी जे आहे ना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रगती करत आहोत आपण, त्याबरोबर अधोगती सुद्धा आपली होत चाललेली आहे. ठीक आहे, त्यामुळे एक मूल एक झाड हे घोषवाक्य त्यांनी आपल्याला, एका मुलाप्रमाणेच एका झाडाचं महत्त्व आहे हे ते आपल्याला ह्या घोषवाक्यातून सांगत आहेत. ठीक आहे, आता 4 दिला आहे, साक्षर जनता, साक्षर जनता भूषण भारता. आता साक्षर म्हणजे ज्या लोकांना लिहिता वाचता येतं. तुम्ही कसे आहात? आता साक्षर आहात. ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांना निरक्षर म्हणतात. ठीक आहे, कारण की त्यांना लिहिता वाचता येत नाही. आणि जे लोक लिहितात वाचतात त्यांना म्हणतात साक्षर. ठीक आहे, जर
आपल्या देशातील लोक साक्षर झाले तर तेच आपल्या भारतासाठी काय आहे, भूषण आहे, अभिमान आहे, गर्व आहे. ठीक आहे. शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 5, लस द्या बाळा, पोलिओ टाळा. आता पोलिओ हा आजार आधी खूप जास्त प्रमाणात वाढला होता. त्यासाठी मूल जन्माला आलं की लगेच त्याला पोलिओचं लसीकरण दिलं जातं 5 वर्षापर्यंत. बघा तुमच्याकडे येत असतील ना, पोलिओचं डोस द्या तुमच्या बाळाला, रविवारी वगैरे येतात ना. तर त्यासाठीच की पोलिओ हा आजार आहे, खूप खतरनाक आहे. तो हातापायाने तो लुळा करून टाकतो माणसाला, व्यक्तीला, बाळाला, कोणीही त्याचा शिकार होऊ शकतो. म्हणून पोलिओचं जे डोस आहे, लसीकरण आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे खालील वाक्यांचा योग्य घटनाक्रम लावा. आता योग्य घटनाक्रम लावा म्हणजे वाक्य त्यांनी तुम्हाला उलटी पुलटी दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये आधी काय झालं होतं ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्ही आधी तुमचा जन्म झाला, मग तुमचा पहिला वाढदिवस आला, मग दुसरा वाढदिवस आला, तिसरा वाढदिवस आला, मग तुम्ही शाळेत गेलात. हे काय झालं, तुमचं घटनाक्रम झालं. असं होतं का, आधी तुम्ही शाळेत गेलात, मग तुमचा जन्म झाला, मग तुम्ही तिसरा वाढदिवस साजरा केला, मग पहिला वाढदिवस, असं होतं का, नाही ना. तर योग्य प्रमाणामध्ये लावलेली घटना त्याला म्हणतात घटनाक्रम लावा. ठीक आहे. तर आता इथे त्याने आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. मधूने भाजी खाल्ली, बाबांनी बाजारातून भाजी आणली, आजीने भाजी चिरली, आईने भाजी शिजवली, ताईने भाजी स्वच्छ धुतली. तर आता मी इथे तुम्हाला नंबर दिलेले आहेत, कारण की इथे खाली तुम्हाला ते लिहायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात आधी काय झालं, बाबांनी बाजारातून भाजी आणली. तर भाजी आणली तेव्हाच भाजी बनली, हो की नाही. भाजी आणलीच नसती तर पुढे काय झालंच नसतं. तर सगळ्यात आधी काय येणार, बाबांनी बाजारातून भाजी आणली. त्यानंतर ताईने भाजी स्वच्छ धुतली. काय केलं, ताईने भाजी स्वच्छ धुतली. ठीक आहे. आता कधीही भाजी चिरण्याआधी धुतली पाहिजे. ठीक आहे. जर धुवून चिरली त्याला तर ती काय होते, त्याच्यातले जे सत्व असतात ना ते सगळे नष्ट होऊन जातात. ठीक आहे. तर त्यानंतर आजीने भाजी चिरली. चिरली म्हणजे काय केली, कापली भाजी. ठीक आहे. त्यानंतर आईने भाजी शिजवली. आईने भाजी शिजवली. बघा, हा घटनाक्रम बरोबर आहे की नाही आपला. त्यानंतर मधूने भाजी खाल्ली. आता तुमचं जर मधूच्या ठिकाणी जर तुमचं नाव दिलं आपण, तर तुम्ही लोकांनी भाजी खाल्ली. ठीक आहे. तर काय आहे तुमचं नाव आणि कुठून पाहता तुम्ही माझं व्हिडिओ, तर हे मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे घटनाक्रम जे आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, समजलं ना तुम्हाला. आता इथे खाली बघा, तुम्हाला सांगा पाहू मध्ये भारताचे प्रधानमंत्री कोण आहेत हा प्रश्न विचारला. मला माहिती आहे, तुम्हाला माहित आहे आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत ते काही सांगायची गरज नाही. पण आता इथे ते लिहायचं आहे. तर तुम्ही असं लिहा, नरेंद्र मोदी. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, तुम्हाला एक उतारा दिलेला आहे. तो तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. ठीक आहे. तर खालील उतारा वाचा व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे. वर्षातून एकदा येणारा बेंदूर हा बैलांचा सण. बेंदूर हा कोणाचा सण आहे, तर बैलांचा सण आहे. कधी येतो तो, वर्षातून एकदा येतो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना कामाला झुंपत नाही. आता आपण कसं बैल पोळा वगैरे करतो ना, तसंच आहे हे पण.
बैलांना आंघोळ घालतात, त्यांची शिंगे रंगवतात, बाशिंगे बांधतात, त्यांच्या अंगावर झुली चढवतात, त्यांना पुरणपोळी खायला देतात. याच दिवशी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. तर आपला बैलपोळा कसा आहे तशाच प्रकारे हा बेंदूर पण आहे. ठीक आहे, हा सुद्धा बैलांचा सण आहे. ओके. तर आता ह्या पॅरेग्राफवरून आपल्याला त्यांनी इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तरं आपल्याला ह्याच्यामधून शोधून लिहायची आहेत. लक्षात घ्या. आता प्रश्न 1, टिंबटिंब हा बैलांचा सण. कोणता आहे बैलांचा सण? बेंदूर हा बैलांचा सण. 2, बेंदूर हा सण वर्षातून एकदा येतो. बेंदूर हा सण वर्षातून एकदा येतो. 3, बैलांच्या अंगावरील सुशोभित दिसणाऱ्या कापडाला काय म्हणतात? तर बैलांच्या अंगावरील सुशोभित दिसणाऱ्या कापडाला बघा, त्यांच्या अंगावर झुली चढवतात, हो की नाही? तर त्याला काय म्हणतात? तर झूल म्हणतात. काय म्हणतात? झूल. ठीक आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दिलेलं आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. ठीक आहे. तर गटात न बसणारा शब्द म्हणजे काय असतं की एक असा शब्द असतो जो दिलेल्या इतर शब्दांपेक्षा तो वेगळा असतो किंवा तो त्या शब्दांच्या संबंधित नसतो. ठीक आहे. तर आता जर समजा मी तुम्हाला सांगितलं गुलाब, कमळ, मोगरा, दगड. हा, आता गुलाब हे फूल आहे, मोगरा फूल आहे. हा, गुलाब, मोगरा, कमळ हे सुद्धा फूल आहे. दगड हे फूल आहे का सांगा बघू? बघा किती हुशार आहात तुम्ही. माहिती आहे तुम्हाला की दगड हे फूल नाही. मग गटात न बसणारा शब्द कोणता झाला? तर दगड झाला, हो की नाही? कारण की हे तिन्ही फूल आहेत आणि दगड हे काय फूल नाही, म्हणून तो गटात बसत नाही. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक उदाहरण दिलेलं आहे. तर अशाच प्रकारे इथे त्यांनी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. तर ते शब्द आधी समजून घ्यायचं तुम्ही लोकांनी ना. उत्तरं दिसतायत म्हणून पटापटा लिहायला लागायचं नाही. मग ह्या लिहिण्याला काहीही अर्थ नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. पालक प्लीज विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना एक्सप्लेनेशन ऐकायला भाग पाडा तुम्ही जर ते ऐकत नसतील तर, कारण की त्यांना खूप घाई लागलेली असते, हो की नाही? चॉकलेट पाहिजे ना तुम्हाला? हा, तर मी जसं सांगते तसं करायचं. ओके, तरच चॉकलेट भेटेल बरं का? ओके. आता बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 1, राम, मोहन, जॉन, मीरा. आता बघा, राम, मोहन, जॉन हे कोण आहेत? मुलं आहेत. ही मुलांची नावं आहेत. आता मीरा हे कोणाचं नाव आहे? तर हे आहे मुलीचं नाव. ठीक आहे. तर गटात न बसणारा शब्द कोणता झाला? तर ती आहे मीरा. ठीक आहे. मीरा स्त्रीलिंग आहे आणि बाकीची जी नावे आहेत ती पुल्लिंग आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2, सुतार, मनुष्य, सोनार, चित्रकार. आता इथे बघा, सुतार जो लाकडाचे काम करतो ना, कपाट, खुर्च्या वगैरे बनवतो, त्याला सुतार म्हणतात. मनुष्य म्हणजे मानव. सोनार म्हणजे सोन्याचे दागिने बनवणाऱ्या व्यक्तीला म्हणतात सोनार. आणि चित्रकार, चित्रकार म्हणजे जो चित्र काढतो त्याला म्हणतात चित्रकार. ठीक आहे. आता इथे हे जे तिघे आहेत ते व्यवसाय दाखवलेत त्या लोकांचे, त्यामुळे आपल्याला समजतं की हा हे असा व्यवसाय करत आहेत म्हणून. पण मनुष्य हे काय आहे? हे काही व्यवसाय नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे मनुष्य. त्यानंतर इथे दिलेला आहे 3, मेथी, चाकवत, काकडी, पालक. तर मेथी पालेभाजी आहे, चाकवत पालेभाजी आहे, काकडी हे पालेभाजी आहे का? नाही, हो की नाही? तर पालक ही सुद्धा पालेभाजी आहे. तर गटात न बसणारा शब्द कोणता झाला?
तर तो आहे काकडी. काकडी जी आहे ती गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर 4 पोपट, कोल्हा, चिमणी, मोर. आता हे तर खूपच सोपं आहे, हो की नाही. पोपट हा पक्षी आहे, चिमणी पक्षी आहे, मोर पक्षी आहे, कोल्हा पक्षी आहे का? आहे का पक्षी? कोल्ह्याला उडताना बघितलंय का तुम्ही? पंख असतात का कोल्ह्याला? नाही. तर कोल्हा काय आहे? पक्षी नाही, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. तर कोल्हा हा गटात न बसणारा शब्द आहे. 5 डोळा, पाखरे, फुले, झाडे. ठीक आहे. तर पाखरे, फुले, झाडे हे एकमेकांशी संबंधित आहेत. डोळा हा आपल्या शरीरातील अवयव आहे. ठीक आहे. तर ह्याच्याशी तो निगडीत नाहीये. ठीक आहे. म्हणून डोळा हा गटात न बसणारा शब्द आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. हे शब्द असेच लिहा सांगितलेलं आहे तुम्हाला. आहे तर खूपच सोपं आहे, हो की नाही. बघायचं आहे आणि लिहायचं आहे तुम्हाला. पण ते शब्द काय आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. लिहिताना वाचूनच बोलत बोलत लिहायचं. ठीक आहे. तर एक आहे क्रीडा. क्रीडा म्हणजे काय? खेळ. आपण खेळतो ना, त्याला म्हणतात क्रीडा. 2 बहीण. 3 सूर्य. 4 मंदिर. 5 नवीन. 6 परंतु. 7 मी. 8 आशीर्वाद. 9 संशय. संशय म्हणजे ना एखाद्या व्यक्तीवरती संशय घेणे. आता बघा, तुमच्या मम्मीने फ्रीजमध्ये चॉकलेट ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही 2 भावंडे घरी आहात. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही जाऊन फ्रीज उघडलं तर तुम्हाला फ्रीजमध्ये चॉकलेट दिसलं नाही. मग तुम्ही कोणावरती संशय घेणार? तुमच्या दुसऱ्या भावावरती संशय घेणार. नक्की ह्यानेच ते चॉकलेट खाल्लेलं असणार, मला दिलं पण नाही, ह्यानेच खाल्ले ते मला बरोबर माहिती आहे. मग तुम्ही काय घेतलं? संशय घेतलं. मग नंतर तुम्हाला समजलं की मम्मीनी ते बाहेरून एक मुलगा आला होता, त्याला ते चॉकलेट दिलेलं आहे. पण संशय कोणावर केलं तुम्ही लोकांनी? तुमच्या भावावर केलं. त्याला काय म्हणतात? शक करणे, संशय करणे. ठीक आहे. त्यानंतर 10 ठराविक. 11 उज्ज्वल. उज्ज्वल म्हणजे चांगलं. 12 नैऋत्य, दिशेचं नाव आहे. उपदिशा असतात ना ते. नैऋत्य कसं लिहिलेलं आहे बघा. 13 घेऊन. 14 कृपा. 15 ठेवून. ठीक आहे. तर लिहिताना बोलून बोलून लिहा. सांगा पाहू. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली आहे? तर सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आहे ती लिहिली आहे समर्थ रामदास स्वामी यांनी. ठीक आहे. तुम्ही मनाचे श्लोक वगैरे बोलता ना, तुमच्या शाळेत स्पर्धा होतात की नाही, मनाचे श्लोकच्या स्पर्धा किंवा गीताई पाठांतर, ते कोणी लिहिलं आहे? रामदास स्वामी यांनी. मनाचे श्लोक कोणी लिहिलेले आहेत? रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत. तर त्यांनीच लिहिलेलं आहे सुखकर्ता दुःखहर्ता. तुम्ही आरती करता ना जोर जोरात उभे राहून, देवा मला पहिला नंबर येऊ दे, मला सगळे पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू दे, जोर जोरात आरती करता गणपतीची, हो की नाही. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. तर ते लिहिलेलं आहे रामदास स्वामी यांनी. ठीक आहे. आणि आता बघा, हा सर्वात आवडता, मला वाटतं सगळ्याच मुलांना हे जे कोडी सोडवणं असतं ना ते खूप आवडतं, हो की नाही. तर बघा, खाली दिलेल्या शब्द कोड्यातून पुढील गोष्टींची नावे शोधा. आता इथे लिहून दिलेलं आहेत, ती नावे आपल्याला ह्याच्यामध्ये शोधायची आहेत. ठीक आहे. इकडे शब्द कोड दिलेलं आहे. ठीक आहे. कुणाकुणाच्या घरात मम्मी, आजी, आजोबा, वडील हे शब्द कोडे सोडवताना तुम्हाला दिसतात? वर्तमानपत्रामध्ये येतात ना शब्द कोडे. तर खूप पालक घरी बसून सोडवत असतात ते. तुमच्या घरी पण आहेत का असे पालक? मला नक्की सांगा कमेंट करून. तर बघा, यांनी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे इथे. एक, आपला देश काय आहे? भारत. तर आपल्याला ह्या कोड्यातून शोधायचं आहे. तर इथे त्या लोकांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे भारत. त्याला असं बघा गोल केलेलं आहे.
तर अशाच प्रकारे आपल्याला शब्द शोधून त्यांना अशा प्रकारे ओळ आखून सर्कल करून दाखवायचं आहे. ठीक आहे. आता 2, आपला राष्ट्रीय पक्षी. सोपं आहे की नाही? आम्ही पहिलीतूनच शिकत आलोय. आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे? तर मोर आहे. तर मोरला आपल्याला सर्कल करायचं. त्यानंतर आपला राष्ट्रीय प्राणी. तर आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. ठीक आहे. आपला राष्ट्रीय पक्षी काय आहे? तर मोर. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ. ठीक आहे. त्यानंतर आपला राष्ट्रीय वृक्ष. तर कोणता आहे आपला राष्ट्रीय वृक्ष? वड. तर वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. 5, आपले राष्ट्रीय फळ. सगळ्यांनाच माहिती आहे. कोणता आहे? आंबा. तर आपले राष्ट्रीय फळ आहे आंबा. त्यानंतर 6, आपले राष्ट्रीय फूल. तर कोणतं आहे आपलं राष्ट्रीय फूल? तर ते आहे तर आपलं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ आहे. इथे बघा गुलाब आलेला आहे. तर गुलाब नाही. ते कोणतं आहे? कमळ. फुलांचा राजा गुलाब आहे, पण राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ. हे असं फसवणूक होते ना तुमची, लक्षात ठेवा. त्यानंतर 7, आपले राष्ट्रीय चलन. चलन म्हणजे जे पैसे असतात ना, तुम्ही काय पण आणायला गेलात तर पैसे घेऊन जावे लागतात ना तुम्हाला, तर त्याला म्हणतात राष्ट्रीय चलन. तर काय आहे आपलं राष्ट्रीय चलन? रुपया. कोणतंही चॉकलेट विचारलं 5 रुपयाचं आहे, 10 रुपयाचं आहे बोलतात ना तुम्हाला दुकानदार, तर त्याला म्हणतात चलन. आपल्या देशातील ते चलन आहे. त्यानंतर 8, आपला राष्ट्रध्वज. कोणता आहे आपला राष्ट्रध्वजला आपण काय म्हणतो? तिरंगा. तिरंगा. ठीक आहे. 9, आपले राष्ट्रगीत. आपले राष्ट्रगीत कोणते आहे? जनगण मन. ओके, रोज म्हणताच तुम्ही शाळेमध्ये, हो की नाही? जन गण मन. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता बोलता की नाही? तेच, पण आपल्याला ह्याच्यातून शोधून लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे खाली दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावा. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला म्हणतात ना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावा, हो की नाही? अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD असं हिशेबाने आपल्याला ते लावायचं असतं. त्याच प्रकारे आपल्याला इथे मराठीमध्ये वर्णानुक्रमे लावायचे असतात, हो की नाही? स्वर आणि व्यंजन हे असतात. आधी काय येतं, नंतर काय येतं, त्याच्यानंतर काय येतं ते अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ असं. तर ह्या सिक्वेन्समध्ये आपल्याला ते लावायचे आहेत. ठीक आहे. तर आता बघा इथे त्यांनी आपल्याला दिलेला आहे 1, कावळा, केळे, भाव, सामान, ससा. तर क का की की कु कु के कै आधी काय आला? तर कावळा, का, कावळा. के, त्याच्यानंतर येतं के, केळे. त्याच्यानंतर येतं भाव, त्याच्यानंतर ससा, त्याच्यानंतर सामान. ठीक आहे. तर 2, गिरण, गीता, गाव, गुऱ्हाळ, गवळी. आता ग गा गी गी गु गु गे गै गो गौ गम गहा, हो की नाही? तर ही आपली आहे बाराखडी. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय येतं? गवळी, गाव, गिरण. पहिली वेलांटी आधी येते की नाही, म्हणून इथे गिरण. दुसरी वेलांटी नंतर येते गीता. ओके. आणि पहिला उकार गुऱ्हाळ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे वाक्य लिहिलेले आहेत वर्णानुक्रमे. त्यानंतर खाली त्यांनी दिले आपल्याला भुंगा, कोपरा, दौलत, औषध, चिवडा. आता अ आ इ ई आधी येतं की नाही? ओ औ अम आहा आधी औ येतो, मग औ लिहायचं. औषध, मग क ख ग ग न असं येतं, हो की नाही? मग को येतो, कोपरा.
मग चिवडा, दौलत, भुंगा. तर वर्णानुक्रमे हेच लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर 4 रघु, राम, रुमाल, रिकामा, रस्ता. आता इंग्लिशमध्ये आपण कसं करतो ना, ए पासूनच सुरू होणारे शब्द आले तर आपण मग दुसरा शब्द बघतो की नाही. तशाच प्रकारे आता र ने रघु ही स्टार्ट होतोय, र ने रस्ताही स्टार्ट होतोय. तर आता आपण काय बघायचं, दुसरा शब्द बघायचा. तर क ख ग घ न, तर घ हा आधी येतो म्हणून रघु आधी येणार. त्याच्यानंतर येणार रस्ता, मग र रा, राम, री री रु रु रे रे रो रो रम रहा की नाही. तर री री कामा दिलेल्या शब्दांतूनच करायचंय आपल्याला. ठीक आहे. आपल्या मनाने काहीही करायचं नाही. तर रिकामा येणार. त्यासाठी तुम्हाला स्वर आणि व्यंजन पाठ असले पाहिजेत तरच तुम्ही हे लिहू शकणार. ठीक आहे. त्यानंतर येतो रुमाल. ओके. आता 5 पिवळा, पेरू, पतंग, अंबारी, ज्ञानेश्वर. तर ऑब्विसली सगळ्यात आधी पासूनच येणारा शब्द येणार. तर अंबारी, त्यानंतर येणार पतंग, त्यानंतर येणार पिवळा, त्यानंतर येणार पेरू, पपा पी पी पू पू पे पै, हो की नाही. मग पे, त्याच्यानंतर पेरू, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर. ओके. ज्ञानेश्वर तर सोपंच आहे, हो की नाही, शेवटी येणार ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला लिहायचं आहे. ह्यालाच म्हणतात वर्णानुक्रमे लावा. ओके. आता सांगा पाहू, प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात. तर प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात, फलाट म्हणतात. ठीक आहे. प्लॅटफॉर्मला मराठीत फलाट म्हणतात. स्टेशनवर तुम्ही उभे राहिले तर ती बोलते ना बाई, फलाट क्रमांक 3 वर ही गाडी येणार आहे, फलाट क्रमांक 4 वर ही गाडी येणार आहे, हो की नाही. तर त्याला म्हणतात फलाट. ठीक आहे. समजलं ना तुम्हाला. व्हेरी गुड. खूप हुशार आहात तुम्ही लोक. तर आता त्याच्या पुढे तुम्हाला दिलेलं आहे मॅथमॅटिक्स. तर मी तुम्हाला ते सोडवून देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित समजून घ्या आणि समजून सोडवा. ठीक आहे. तर लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन आहात तुम्ही तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करायला विसरू नका. नाहीतर मग पुढचे व्हिडिओ कधी मी टाकणार ते तुम्हाला समजणारच नाही. म्हणून बेलचा आयकन नक्की टॅप करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि मोफत आहे माझं चॅनल. तर जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून त्या मुलांचाही फायदा होईल. ठीक आहे. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.